गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मिस्टर मला सकाळीच न्यू कळवा केंद्रात सोडून देणार होते, कारण की बचत गटाचं थोडंसं चालू केलेलं आहे. मग आता जेवणाची ऑर्डर आलेली आहे. आम्हाला भात आणि छोलेची भाजी बनवायची होती. आम्ही दोघे आलो होतो, बाकीचे जण येणार होते, पण आम्ही सकाळीच 7 वाजता आलेलो होतो केंद्रामध्ये. मग थोडी व्हिडिओ घेतली मी, पण ती पण जास्त नाही घेऊ शकली, कारण की वेळ कमी होता. आम्हाला 11-12 वाजेशी जेवण रेडी द्यायचं होतं आणि परत संध्याकाळी दुसरं काम होतं, ते पण मी सांगते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला. म्हटलं चला, मग दोघी जणींनी पहिले आधी भाजी बनवून घेतली आणि अजून पुलाव पण बनवायचा बाकी होता आमचा, कारण की टाईम होत चालला होता. भाज्या वगैरे पण रात्रीच कट करून हिने ठेवल्या त्या, मी तर नाही आली होती. मग नंतर मी थोडं जेवण झालं की तुम्हाला थोडी व्हिडिओ दाखवते जेवणाची, कारण की पूर्ण व्हिडिओ नाही घेऊ शकली मी. हे बघा, पुलाव झालेला आहे रेडी, पुलाव पण बनवलेला. हे तिघं टोपामध्ये ना पुलाव आहे, व्हेज पुलाव बनवलेला आहे. ह्या साईडला कोबीची भाजी आहे, कोबीची चटणी बोलतात तिला, आणि हे छोलेची भाजी आहे, आणि हे कोशिंबीर होती, दही आणि हे टाकून कोशिंबीर बनवलेली होती. आणि संध्याकाळी मला परत दुसरे कामं होते, म्हणून आम्ही गणपतीला ही ऑर्डर द्यायची होती. गणपतीचीच ऑर्डर आलेली होती आम्हाला. म्हटलं चला, जसं होईल तसं बनवलं आम्ही आणि ती ऑर्डर दिली पण खूप छान झाली ती ऑर्डर पण. दिली जेवण पण त्या लोकांना आवडलं. संध्याकाळी मी 4 वाजता केंद्रात आली, कारण की त्याच दिवशी भागवत पारायण चालू होणार होतं. मी घरी जाऊन कपडे चेंज करून भागवत पारायणाला आली. इथं श्रीसुक्त पुरुषुक्तांनी अभिषेक चालू होता, कारण की भागवत पारायणला हे बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक रोज करावा लागतो, आणि आमचा पहिलाच दिवस होता त्या दिवशी, म्हणून आम्ही हे श्रीसुक्त आणि पुरुषुक्त याच्यावरती करत होतो. पण त्याचं आहे ना, माईक थोडा आवाज कमी केलेला होता, म्हणून आवाज बरोबर नाही आला, म्हणून मी बोलूनच टाकली व्हिडिओ. म्हटलं चला आधी. मग मूर्ती खूप छान आहे, मस्त दिसते, आणि डोळे वगैरे पण खूप छान दिसतात. नंतर मग अभिषेक झाल्यानंतर त्या मूर्तीला मग मी वस्त्र वगैरे घालून, मस्त हार वगैरे घालून सजवून घेणार आहेत, आणि खूप छान दिसते मूर्ती. म्हटलं चला आता आपण करूया अभिषेक, कारण की मी गळती पात्र पण नाही आलं होतं, मी घाईघाईमध्ये आली होती त्या दिवशी, म्हणून मी थोडीच करू शकली ती व्हिडिओ, जास्त करू शकली नाही, तरी पण ती खूप मोठी झालेली आहे. मग नंतर मी वस्त्र घातले, अभिषेक झाला आता, मग मी वस्त्र घातले बाळकृष्णाच्या मूर्तीवरती, मग अष्टगंध वगैरे लावला, हळदी कुंकू पण लावले, तांदूळ लावले, आणि त्याच्यानंतर ती बाळकृष्णाच्या मूर्तीला मस्त पूजा छानपैकी अशी करून घेतली मी. आणि मला तर खूप आवडतं देवाचं करायला, मग मी ती केली. आणि तो एक मुलगा होता, त्याला सांगितलं थोडं 2 मिनटं व्हिडिओ पकड, त्याने व्हिडिओ केली माझी थोडीफार, कारण की आम्हाला लेट पण खूप झालेलं होतं. पहिलाच दिवस होतं, सर्व आवरेपर्यंत सर्व लेट झालं होतं. त्या दिवशी होतं भागवत पारायण लावायचं होतं. भागवत पारायणला हे बाळकृष्णाची मूर्ती ही तिथंच ठेवलेली होती. 7 दिवसाचं भागवत पारायण होतं. मग 7 दिवसाचं भागवत पारायण असल्यामुळे मला मूर्ती तिथंच ठेवावं लागते, आणि मलाच नाही सर्वांना ठेवावं लागली, कारण की ती व्हिडिओमध्ये दाखवते आम्ही किती जण बसलेले आहेत तिथं. जास्त नाही करू शकली, थोडीच करू शकली व्हिडिओ, म्हणून म्हटलं नंतर दाखवते मी मूर्तीचं झाली व्यवस्थित की. आणि ते मूर्तीला पण दाखवते मी, किती छान मस्त समोरून घेतली व्हिडिओ, ती पण पुढे दाखवते तुम्हाला. मग मी फुलं नव्हते माझ्याकडे, हार तर मी काही आणलेला नव्हता माझ्याकडे. म्हटलं चला फुलं आहे ते 2-3 ते फुलांनीच हे करून घेते. फुलं वगैरे ठेवले, आणि ही भागवत पोथी आहे, बाळकृष्णाची मूर्ती खूप छान दिसते. मस्त कपडे वगैरे घातले, वस्त्र घातले की खूप छान दिसते. आणि हे भागवत पारायण होतं, भागवत पारायण 7 दिवसाचं होतं, ते पण लावलं. आणि हे बघा, थोडेसे आम्ही होते केंद्रामध्ये, ते तेवढे बसलेले होते, कारण की गणपतीचे बरेचसे लोक गावी जातात, मग इथं बसलेले. बाय गाईज, तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कमेंट